सेनगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 2 टिप्परासह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. सेनगाव दिनांक 17 जुलै. सेनगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 2 टिप्पर व वाळूसह एकूण 24,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास मौजेहत्ता गावाजवळील सार्वजनिक रस्त्यांवर गस्तीदरम्यान 2 टिप्परांमधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सत्यम बंडू राठोड, कृष्णा संतोष राठोड, गजानन विटकरे व युवराज कैलासराव देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान 2 टिप्पर आणि सुमारे 4.5 ब्रास वाळू असा एकूण 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303, 305 तसेच गौण खनिज अधिनियम कलम 48(7), 48(8) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवन चाटसे करीत असून आरोपी क्रमांक 1 व 3 यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.